नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक मस्त अशी ट्रेंडिंग अशी बाही डिझाईन बघणार आहोत। गेल्या वर्षीच्या वटपौर्णिमेला जी बाही डिझाईन मी करून घातली होती ती म्हटलं यावर्षी तुमच्यासोबत शेअर करूया। तर सगळ्यात पहिलं आपण इथे बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे। आपल्याला जेवढी तयार आपली बाही हवी असते, तर इथे मला 10 इंचाची बाही तयार हवी आहे, तर इथे मी 9.5 इंचाची बाही कट केलेली आहे। आपण जशी रेग्युलर बाही कट करतो तशीच बाही कट करायची आहे, काही एक त्याच्यामध्ये फरक करायचा नाही आहे। तर इथे रेग्युलर बाही जशी मी कट करते तशीच इथे मी कट केलेली आहे, फक्त अर्धा इंच कमी कट केलेली आहे आणि इथे 3.5 इंचाची मी पट्टी काढून घेतलेली आहे। तर हे आता आपण बाजूला ठेवूया आणि आपण कॅनव्हास कट करून घेऊया। तर दंडघेराच्या हिशोबाने मी इथे कॅनव्हास कट करून घेतलेला आहे आणि त्याला 4 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे, कारण की आपल्याला 4 कटवर्कच्या पट्ट्या हव्या आहेत, त्याच्यामुळे 2 हातासाठी 4 लागणार आहे, त्याच्यामुळे मी इथे 4 फोल्ड केलेला आहे। आता हे कॅनव्हास हलू नये त्याच्यामुळे मी इथे पिन लावून घेत आहे। आता पिन लावून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, तर आपल्याला 2-2 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। तर इथे मी 2-2 इंचावरती पूर्ण कॅनव्हासला 2-2 इंचावरती मार्क केलेला आहे, कारण की आपली जी आपण रेष आखू ती खालीवर व्हायला नको, त्याच्यामुळे पूर्ण असं मार्क करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे सरळ रेष आखून घेतलेली आहे। आता तुम्हाला जेवढी ती डीप हवी असेल, तुमचा जो कर्व आहे तो जेवढा डीप हवा असेल तेवढं तुम्ही इथे अंतर घेऊ शकता। मला अर्धा इंच इनफ आहे, त्याच्यामुळे मी इथे अर्धा इंच घेत आहे। तुम्हाला पाऊण इंच घ्यायचं असेल तर तुम्ही पाऊण इंचसुद्धा घेऊ शकता, पण अर्धा इंचसुद्धा खूप छान दिसतं। आता इथे अर्धा इंचाचं सुद्धा मार्किंग मी पूर्ण कॅनव्हासला करून घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा मी सरळ रेषा आखून घेणार आहे। आता ही रेष आखून घेतल्याच्या नंतर मी आणखीन एक कॅनव्हास पेपरचा थोडासा तुकडा घेतला आणि माझ्याकडे ही पट्टी आहे, तर ह्या पट्टीचा वापर करून मी कर्व आकार काढणार आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही असंच सुद्धा 1.5 इंचाचा असा गोल आकार काढून घेऊ शकता। हा सुद्धा बरोबर 1.5 इंचाचाच बनलेला आहे। तर आता हा मी कट करून घेते। या अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरायच्या जेणेकरून आपलं शिवणकाम सोपं होईल। आता ही माझ्याकडे पट्टी होती त्याच्यामुळे मी पटकन ते हे केलं। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता। आता या कॅनव्हासचा मी मध्य काढून घेते, कारण की आपल्याला जे कटवर्क आहे ते हाताला व्यवस्थित म्हणजे मधोमध यावं, त्याच्यासाठी ह्या मध्य काढून घ्यायचा आणि ह्या मध्यावरून आता आपल्याला हे जे आपण कटवर्क काढून घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि त्याच्या बाजूने ते काढून घ्यायचं आहे। तर तुमच्या ह्याच्यावरती जेवढे बसत आहेत हे कर्व, तर तेवढे आपण इथे काढून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडला समान काढून घ्यायचे आहेत। आता मी या साईडला 3 काढलेले आहेत, त्याच प्रकारे या साईडला सुद्धा 3 काढते। आणि जर तुम्हाला असं कॅनव्हासने जमत नसेल तर तुम्ही ही डायरेक्ट जी आहे ती पट्टीसुद्धा इथे घेऊन तुम्ही ह्या कटवर्कचा आकार देऊ शकता, तो सुद्धा खूप छान येतो आणि खूप मस्त दिसतो। मी तर म्हणेन पट्टीनेच खूप सोयीचं आहे, कारण की एकदम व्यवस्थित येतो। तर आता इथे 3-3 दोन्ही साईडला घेतलेलं आहे, पण 3-3 मला ते माझ्या दंडाला पुरणार नाही, त्याच्यामुळे मी अजून एक इथे कटवर्क वाढवलेलं आहे। साईडला एक किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन राहील, या हिशोबाने आपल्याला साईडला सरळ रेष सोडायची आहे आणि त्यानंतर एक कटवर्क काढून घ्यायचे आहेत। आता इथे मी शक्यतो 1.25 इंचाचा भाग सोडलेला आहे प्लेन आणि त्याच्यानंतर कटवर्क काढलेला आहे आणि आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। कट करताना सुद्धा एकदम सावकाश कट करायचं आहे, घाई करायची नाही आहे। तुम्हाला आता इथे व्हिडिओमध्ये जरी दिसत असलं मी पटापट कट करते, पण तो व्हिडिओ फास्ट केलेला आहे, हे खूप सावकाश कट केलेलं आहे, कारण की अशा डिझाईन जेव्हा आपल्याला बनवायच्या असतात तेव्हा आपल्याला खूप शांत डोकं ठेवावं लागतं आणि ह्या डिझाईनसाठी वेळसुद्धा तितकाच द्यावा लागतो, तेव्हाच आपलं हे डिझाईन खूप छान आणि सुंदर असं तयार होतं। तर इथे सुद्धा मी हे जे कट केलेलं आहे ते एकदम सावकाश असं कट केलेलं आहे आणि जसा आकार आपण काढलेला आहे त्याच आकारावरती आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे, तरच आपली डिझाईन जी आहे ती खूप छान अशी बनते।
तर आता इथे माझे एका साईडला फोल्ड आहे, त्याच्यामुळे मी इथे कट मारून घेते आणि 4 भाग जे आहेत आपण कट केलेले आहेत ते वेगवेगळे करून घेते. तर आता हे 4ही भाग आपले वेगवेगळे झालेले आहेत. तर आता याच्यातले फक्त आपण 2 घेणार आहोत आणि हे 2 जे आहेत ते बाजूला ठेवणार आहोत दुसरी बाही तयार करण्यासाठी. तर आता इथे मी अस्तर जे बाहीचं अस्तर आणि पट्टी जी कट केली होती अस्तरवरती ती आता घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती आता आपल्याला हे पेस्ट करून घ्यायचं आहे इस्त्रीच्या मदतीने. तर आता आपण हे इस्त्री करून घेऊया आणि ह्याला चिटकवून घेऊया. इस्त्री करताना सुद्धा सावकाश इस्त्री करायची आहे. तर इथे माझं थोडंसं चुकलं आहे, त्याच्यामुळे मी परत काढले आणि हे परत लावले. काय चुकलं आहे ते मी सांगते तुम्हाला. आता हे बाजूला ठेवलं आणि ह्यालासुद्धा इस्त्री करून घेतलेली आहे मी. तर आता तुम्हाला सांगते मी कसं इस्त्री करायचं आहे. आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच गॅप ठेवायचा आहे आणि इस्त्री करायचं आहे. आता इथे इस्त्री करून झालेलं आहे. आता आपण हे मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेऊया. तर मेन फॅब्रिकला जेव्हा आपण पहिली मेन बाही जॉईंट करू तेव्हा ते काठावरतीच आपली डिझाईन येईल, ह्याची काळजी घ्या. खालच्या साईडला येणार नाही, कारण की खालच्या साईडला आली तर ते प्लेन जो भाग आहे तो सुद्धा आपल्या डिझाईनमध्ये येईल, तो आपल्याला नको हवा आहे. त्याच्यामुळे काठावरती घ्यायची आहे डिझाईन आपल्याला. आणि आता जसं आपण आकारात कापलेलं आहे तसं आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. कॅनव्हासच्या कडेने शिलाई मारायची आहे, कॅनव्हासवरती शिलाई येऊन द्यायची नाही आहे. खूप सावकाशरित्या ही शिलाई आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. तर इथे माझी ही शिलाई मारून झालेली आहे आणि जो शेवटला जो आपण प्लेन सरळ कॅनव्हास ठेवलेला होता तिथे सुद्धा आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे. आणि आता हे आपण कट करून घेऊया. कट केल्याच्या नंतर जे कोपरे आहेत तिथे सुद्धा कट करायला विसरायचं नाही आहे आणि मधून सुद्धा कट द्यायला विसरायचं नाही आहे. मी आता हे कट करतानाच तिथे कट दिलेला आहे आणि साईडने सुद्धा हा कट आपल्या शिलाईवरती जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर मग आपली सगळी पूर्ण बाही डिझाईन आहे तीच बिघडून जाईल. खूप सावकाश करायचं आहे हे सगळं काम. आणि आता हे पलटवून घ्यायचं आहे. खूप छान अशी बाही डिझाईन तयार होते आणि हिला जास्त वेळसुद्धा लागत नाही तयार व्हायला. हे नीट काढून घेतलेलं आहे आपण. आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि जी आपण पट्टी घेतलेली होती ती आपण जॉईंट करून घेऊया. तर आता जसं बाही जशी आपण जॉईंट केली त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टीसुद्धा जॉईंट करून घ्यायची आहे. जशी आपण बाही जॉईंट केली तशीच आपल्याला ही पट्टीसुद्धा अटॅच करून घ्यायची आहे किनारीने शिलाई मारून. आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथे कटसुद्धा करायची आहे. कटिंग झाल्याच्या नंतर पलटवून घेऊया आता आपण हे पलटवताना सुद्धा तुम्हाला इथे फास्टमध्ये दिसतंय, पण हे खूप स्लो करायचं आहे, नाहीतर मग काय होतं शिलाई आपली उसकली जाते जर आपण जोर लावला तर. आता हे आपण इस्त्री करून घेऊया. इस्त्री केल्यामुळे ही खूप छान फिनिशिंगमध्ये बसते. शिलाई मारायची नाही त्याच्यावरती, शिलाई मारल्यावरती त्याची फिनिशिंग बिघडते. इस्त्री करून घ्यायचं, त्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान येते आणि आपले जो हा कर्व आकार आहे जे कटवर्क आहे ते खूप छान येतं. आणि आपल्याला ही आता ह्या प्रकारे जॉईंट करून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर आपण इथे एक शिलाई मारून घेऊया आणि हा उरलेला जो कपडा आहे तो कट करून घेऊया. बाहीसुद्धा आपण जॉईंट करून घ्यायची आहे आणि जो उरलेला कपडा आहे साईडने मेन आपला कपडाचा जो भाग आहे ब्लाऊजचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जशी आपण साधी बाही अटॅच करतो त्याच प्रकारे ही सुद्धा बाही अटॅच करायची आहे. तर आता इथे झालेलं आहे आणि ह्या प्रकारे थोडंसं इवन करून घेतलं आहे मी आणि आता ह्या प्रकारे आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर आता बाही आपली बघा बरोबर 10 इंचाची बनलेली आहे. तुम्हाला जर इथे शिलाई मारताना पूर्ण कटवर्कवरती गोल शिलाई मारायची असेल तर गोल शिलाई तुम्ही मारू शकता, पण मी इथे सरळ शिलाई मारणार आहे. तुम्हाला जर मला हे ओपन हवं आहे अशा वरच्या साईडला, कारण की ते खूप छान वाटतं, मला ते आवडतं. तुम्हाला जर नको हवं असेल तर तुम्ही कटवर्कवरती
शिलाई मारू शकता. मी इथनं सरळ हे जे कॉर्नर दिसत आहेत तिथून सरळ शिलाई मारणार आहे. त्याच्यामुळे ते जे कटवर्क आपण केलेलं आहे ते वरच्या साईडने असं थोडंसं उचललेलं दिसतं आणि ते खूप छान वाटतं. असं उचललेलं दिसतं आणि छान वाटतं. तर इथे पिनसुद्धा मी काढून घेते आणि ही आपली तयार झालेली आहे बाई डिझाईन. त्याच्यावरती परत एकदा मी दाब शिलाईसुद्धा टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल आणि अशाच छान छान टिप्स सकट तुम्हाला जर अजून वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तर हे सुद्धा बाजूला जे उरलेलं असतं छोटे छोटं कापड ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे. आणि झालेली आहे तयार आपली ही बाई. खूप छान दिसते आणि जशी आपण ब्लाऊजला साध्या बाया अटॅच करतो तशीच ही सुद्धा बाई अटॅच करायची आहे.